Good morning, students. Once again, in Pandit Vishnu Digambar Poluskar Madhyamik Vidyalay Palus, subject English Standard 8. First, today we are going to discuss one interesting lesson 3.2, the song of songs, म्हणजेच गाण्यांचे गाणे. First, we are going to discuss warming up activity from page number 59. Chit chat questions are here for discussion. First question, do you like to music or songs? तुम्हाला संगीत किंवा गाणी ऐकायला आवडतात का? आता डून क्वेश्चन स्टार्ट झालाय, त्यामुळे आन्सर हे नेहमी येस किंवा नो मध्ये असणार. येस, आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाइम. व्हॉट टाईप ऑफ सॉंग्स डू यू सिंग? मग तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी तुम्हाला म्हणजे आवडतात? आय सिंग ऑफ हिंदी बॉलिवूड मूवीज. हु इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा फेवरेट आवडता गायक किंवा गायिका कोण? माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग. देन नेक्स्ट क्वेश्चन, हु इज व्हेन डू यू सिंग? तुम्ही केव्हाही गाणी म्हणता? वेन एव्हर आय एम फ्री अँड गेट टाइम आय सिंग. देन डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु? पहा, तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली गाण्याचा रियाज करता का? नो, I do not practice singing under the guidance of Guru. Then last question is here 6. What is the difference between folk music and classical music? पहा, फोक म्युझिक म्हणजे लोकसंगीत आणि क्लासिकल म्हणजे शास्त्रीय संगीत. आता त्यांच्यामधील तुम्हाला फरक विचारलाय. तर क्लासिकल म्युझिक इज अ बेस ऑफ म्युझिक. इट इज अ डिफिकल्ट फॉर्म ऑफ म्युझिक अँड रिक्वायर्ड ॲडव्हान्स ट्रेनिंग इन अ म्युझिक. Classical music is liked by intellectuals. Folk music is a simple and sung by average people. It is used for social pleasure and leisure. It comes from a different communities. The next activity is here. Discuss with your friends and write down the names of 5 to 6 Indian musical instruments and those used in a western music. पहा, तुम्हाला पुढे दिलेली ॲक्टिव्हिटी काय आहे? तर 5 ते 6 असे भारतीय किंवा पाश्चात्य वाद्यांची म्युझिकल इंस्ट्रुमेंटची तुम्हाला नावं सांगायची आहेत. वन chart is in front of you. There are two types of musical instrument, Indian and Western. Indian, for example, is here tabla, and Western musical instrument, for example, is here drum. We are going to complete this tree diagram. Musical instrument. First, Indian musical instrument, tabla, shehnai, sitar, harmonium, and flute. And then Western musical instrument, drum, violin, piano, harp, and guitar. Then next activity is here. A rag is a musical piece in a Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic music notes. बघा, राग ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील 5 ते 6 अशा मूळ स्वरांची विशिष्ट रचना करून गायली अथवा वाजवली जाणारी एक स्वराली आहे. From any singer or musician or the internet, write down the names of any 5 rags and what occasion they are best sung. आता तुम्हाला एखाद्या गायक किंवा संगीतकाराकडून किंवा इंटरनेटवरून कोणत्याही 5 रागांची आपल्याला नावं मिळवायची आहेत आणि ती कोणत्या केव्हा नेमकी कोणत्या प्रहरी गायली जातात हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याने एक एक्झाम्पल दिले रागचं, राग मलकांड, आणि ऑकेजन दिलाय लेट नाईट. देन राग भैरवी मॉर्निंग, राग पूर्वी आफ्टरनून, अँड राग मरवा इव्हिनिंग, राग कल्याण ॲट नाईट. Then we are going to discuss the lesson 3.2, the songs of song, from page number 60. First we are going to discuss first paragraph. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. पहा, एक ऑकेजन, एक प्रसंग या ठिकाणी
अकबर आणि तानसेन या दोघांच्या मधला इथे सांगितलेला आहे आणि त्यांच्या दोघांच्याच मधलं कॉन्व्हर्सेशन इथं सांगितलेलं आहे. आता अगदी सावकाशपणे, हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने, दमलेला संगीतकार म्हणजे इथं तानसेन, त्यानं आपला तानपुरा खाली तिथेच कार्पेटवर म्हणजे गालिच्यावर ठेवला. द एक्सक्विजिट strains of Rag Darbari still vibrated within the hall. Exquisite means a very fine and pleasing, म्हणजेच उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम असा, म्हणजे राग दरबारीच्या अप्रतिम उत्कृष्ट असा सुरवटींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमतच होता. बघा, विदिन द हॉल, त्या हॉलमध्ये अजूनही नाद तो घुमतच होता. एम्परर अकबर लुक्ड अप हिज आईज लिट विथ ॲडमिनिरेशन. आता अकबर बादशहाने वर पाहिले, त्याच्या डोळ्यामध्ये कौतुकाचे भाव हे अगदी तरळत होते. वंडरफुल ही सेड, तो म्हणतो अगदी अप्रतिम, सुपरब म्हणजे अत्युत्तम. आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पहा, तो म्हणतो मी दररोज तुमचं गाणं ऐकतो, पण तरीही माझं समाधान होतच नाही. टू हॅव इनफ, अजिबात असं समाधान असं होतच नाही. तू रोज गाणं म्हणतोस, मी रोज ऐकतो, पण तरीही माझं समाधान होत नाहीये, असं आपला अकबर राजा तानसेनला म्हणतो. देन तानसेन बोड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे अगदी कृतज्ञतेने. तानसेन आपली बोड म्हणजे अशी मान झुकवतो अगदी कृतज्ञतेने. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. पहा, अकबर राजा त्याची स्तुती करायला लागतो. तो म्हणतो जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असं मला वाटतं. बट आय डोंट शहेनशाह. अकबराला हा वापरलेला एक वर्ड आहे शहेनशाह. शहेनशाह म्हणजे सुद्धा राजाच. बट आय डोंट शहेनशाह, सेड तानसेन with a smile. There is a someone who sing for a better than I do. पहा, जगातला सुरुवात सुंदर आवाज तुमचाच आहे असं अकबर म्हणल्यानंतर तानसेन म्हणतो, पण मला असं वाटत नाही शहेनशाह. तानसेन अगदी हसून म्हणतो, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारं कुणीतरी आहे. रिअली, क्राईड ही, disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? बघा, खरंच, अगदी अविश्वासाने अकबर म्हणतो, तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजे. आपण ते घडवून आणू शकता का? कॅन यू अरेंज इट? तू ते अरेंज करू शकतोस का? तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. बघा, तानसेन अगदी नकारार्थी मान हलवतो. मला माफ करा महाराज. यस आय आरी हा सुद्धा वर्ड अकबर राजासाठीच वापरलेला आहे, महाराज असं. माफ करा महाराज, पण ते इथं येणार नाहीत. व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर्स द एम्परर हिमसेल्फ समन्ड हिम. समन्ड मीन्स कॉल म्हणजे बोलावणे. काय, बादशाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावरही ते इथं येणार नाही? नो, नॉट इव्हन देन. नाही, तरीही नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरॅग्ड एनी अदर एम्परर. यार, एनरॅग्ड मीन्स फिल्ड विथ अँगर, म्हणजे अगदी संतापला असं. दुसऱ्या कुठल्याही राजाला हे जर उत्तर असं ऐकून, म्हणजे जरी त्यानं असं उत्तर ऐकलं असतं की तो आमंत्रण दिलं तरी तो येणार नाही, हे जर उत्तर कुठल्या दुसऱ्या राजानं जर ऐकलं असतं तर त्याला राग हा नक्की आला असता. बट अकबर वॉज अ डिफरंट. पण अकबर मात्र वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर. आता उस्तादजी हा वर्ड कोणासाठी वापरलेला आहे? हा, तानसेनसाठी. अगदी फार छान उस्तादजी.
Akbar smiling into the Tansen's half scared eyes. तानसेनच्या किंचित अशा घाबरलेल्या, हाफ स्केअर्ड म्हणजे अगदी घाबरलेल्या अशा डोळ्यात पाहून तो हसत म्हणाला, "इफ ही डझंट कम, आय शॅल गो टू हिम मायसेल्फ. विल यू टेक मी टू हिम?" जर ते येणार नसतील, तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? "येस सर, प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान." पण तो एक अट घालतो बघा. "होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून जर येणार नसेल, मी तुम्हाला तिथं घेऊन जाईन. आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक." अकबर राजा लगेच तयार होतो आणि सांगतो, "मी एक संगीताचा निस्सीम असा चाहता, हंबल लवर, निस्सीम असा चाहता म्हणून तिथे येईन." नेक्स्ट, संत हरिदास. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. म्हणजे तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता, ती व्यक्ती म्हणजे संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ द हर्मेट. मीन्स हिअर ऑस्टर मीन्स सिम्पल. म्हणजे ते जे तानसेनचे संगीत शिक्षक होते, संत हरिदास म्हणजे, आणि ते एकांतवासात अगदी सिंपल ऑस्टर लाईफ हे जगत होते आणि आपले जीवन अगदी व्यतीत करत होते. वेन तानसेन अँड द एम्परर रिच हिज हट, हट म्हणजे झोपडी, ही वॉज बिझी विथ हिज डेली कर्स. बघा, जेव्हा तानसेन आणि बादशाह त्याच्या झोपडीपाशी पोहोचतात, तेव्हा तो आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतो. वेन दे आस्क हिम टू सिंग, ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ सिंगिंग. बघा, तेव्हा ते दोघंही तिथं जातात आणि त्यांना गाण्यासाठी, त्या संत हरिदासना गाण्यासाठी विनंती करतात. ते हसून पण ठामपणे अगदी म्हणतात, "माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे." अँड इव्हन हिज अ फेवरेट पीपल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. हिअर परस्यूड मीन्स ट्राय टू कन्व्हिन्स, म्हणजे मन वळवणे. अगदी त्याचा आवडता शिष्यच. आता संत हरिदासचा आवडता शिष्य कोण? तानसेन. मग त्याचा आवडता शिष्य तानसेनही त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट अराउंड हिम. पण त्यांना कसं तयार करायचं हे तानसेनला मात्र अगदी बरोबर माहिती होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. त्यानं आपल्या म्हणजे स्वतःच्याच गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव स्वतः ठेवतो. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. डेलिबरेट मीन्स पर्पजली मेड, म्हणजे मुद्दामरून अगदी विचार करून तो काय करतो, तो गाण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर गाताना मुद्दाम चूक करतो. "दॅट्स नॉट द राईट नोट, तानसेन," क्राईड हिज अ टीचर अमेझ्ड. "व्हॉट हॅज हॅपन टू यू?" पहा, तो म्हणतो, "तो सूर बरोबर नाही." हरिदास तानसेनला म्हणतो, "तू जो सूर गायला लागलायस तो बरोबर नाही तानसेन." त्याचे गुरु अगदी अमेझ्ड होतात, आश्चर्यचकित होऊन त्याच्यावर ओरडतात. अँड "व्हॉट हॅज हॅपन टू यू?" तुला काय झालंय? अशा पद्धतीनं ते गुरु त्याला म्हणतायत. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज अ टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेन मात्र आपल्या गुरूंना परत एकदा भासवतो की गुरूंचं म्हणणं मला समजलंच नाही आणि पुन्हा तीच चूक, मिस्टेक पुन्हा करतो. देन exasperated, संत हरिदास took the तानपुरा from तानसेन's hand and sang the right note. मग संत हरिदास अगदी वैतागतात, इरिटेड किंवा अँग्री म्हणजे संतापतात, वैतागतात आणि तानसेनच्या हातामधून तो तानपुरा काढून घेतात आणि स्वतः योग्य सूर लावतात, द राईट नोट. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. मग ते त्यापुढे आणि आणखी त्यापुढे गातच राहिले.
द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. पहा, त्यांचे गाण्याचे सूर सगळे जंगलामध्ये, फॉरेस्ट, अगदी त्या अरण्यामध्ये चहूकडे पसरले. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. ग्लिमर म्हणजे किरण, म्हणजे पहाटेचा किरण. ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. पहा, कशाची उपमा दिलेली आहे संत हरिदासच्या गाण्याला. तर एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणांसारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते त्यांच्या गाण्याचे सूर सगळ्या अरण्यामध्ये, सगळ्या जंगलामध्ये पसरतात. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. पहा, इथे हिप्नोटाइज म्हणजे संमोहित करणे, म्हणजेच कॅप्चर्ड फुल अटेन्शन, संमोहित करणे. तर अकबर आणि तानसेन दोघंही अगदी संमोहित झाल्यासारखे भारावून ते गाणं ऐकत राहतात. आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य आहे, मात्र हे अकबराच्या लक्षात येतं. ही रिअलाइज दॅट द तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. तानसेन अगदी खरं बोलत होता की त्याच्यापेक्षा कोणतरी सुंदर गाणारा आहे. He had not known that the music could be like this, and he had certainly never heard anything like it before. पहा, संगीत हे असे असू शकते हे त्याला कधी माहीतच नव्हते, आणि त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकलेच नव्हते. Then next paragraph. As they walked back, the emperor suddenly broke the silence and to ask to तानसेन. परत जाताना बादशाह काय करतो, एकदम त्याच्याशी बोलण्यासाठी पूर्ण शांततेचा भंग करतो आणि अचानक तानसेनला विचारतो, व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. उस्तादजी, आपण त्यांच्यासारखं का गाऊ शकत नाही. उस्तादजी म्हणजे तानसेन. तानसेन स्माइल्ड. तानसेन हसतो. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ एम्परर ऑफ हिंदुस्तान. शहनशाह, मी आपल्या हुकमावरून गाणं गातो, म्हणजेच हिंदुस्तानच्या बादशहाच्या हुकमावरून मी गाणं गातो. बट गुरुजी सिंग फॉर वन हु इज अ मास्टर ऑफ इवन किंग्ज, गॉड. पण माझे गुरुजी हे गाणं कोणासाठी गातात, तर राजांचाही जो स्वामी आहे त्याच्यासाठी गातात, म्हणजेच ते गॉडसाठी, ईश्वरासाठी गातात. हिज म्युझिक इज स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज साऊल. साऊल म्हणजे आत्मा. फ्री अँड अनआस्क्ड फॉर, म्हणजे त्यांचे गाणे हे त्यांच्या अंतरात्म्यातून येते, अगदी फ्री, मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी अ ब्युटिफुल अँड डिवाइन. तर मी माझं गाणं त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी असेल अशी अपेक्षा कशी करणार. पहा बरं, तो क्वेश्चन त्यानं परत अकबरालाच केलेला आहे. तर स्वतःच्या गुरुजीची म्हणजेच संत हरिदासांच्या गाण्याची तुलना त्यांना काय सांगितलेलं आहे, तर ते संत हरिदास हे गातात, पण कोणासमोर गातात, प्रत्यक्षात परमेश्वरासमोर गातात, त्यांच्यासाठी गातात. आणि मी मात्र गाणं म्हणतोय हे हिंदुस्तानच्या राजासाठी म्हणतो. आणि ते त्यांच्या आत्म्यातून अगदी फ्रीपणे गाणं गातात. आणि माझ्याकडून तुम्ही अशी अपेक्षा कशी कराल, असा क्वेश्चन तो आपल्या मास्टरला म्हणजे शहनशाहला विचारतो.